हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही? स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज ब्लॉग मी खूप दिवसातनं टाकला आहे, कारण की मला टाईम पण नव्हता भेटत आणि मी कामाच्या ह्याच्यात मला काही समजत पण नव्हतं कसं काय करू ब्लॉग. पण तुम्ही आता ब्लॉगला कंटिन्यू राहा, कारण की आज लय मस्त ब्लॉग होणार आहे आपला. आणि लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला चला लेट्स गो. मग निघलो डायरेक्ट बाहेर जायला. पहिले गेलो मावशीची, तर बघते डायरेक्ट दरवाजा बंद. काय कैसा लगा मेरा मजाक? मग तिथनं बोतलो मामांची, तर सर्वजण तयार झालती. यो बघा, यो कुठं ना कुठं निघतं आणि आता निघला नव्हता. सगळी नंदिनी मामी होती, सिद्धी मामी पण तयार झालती. भारती मामी वाटतं येत नव्हती. मी लय बोललो होतो तिला चल चल, तर काय येतच नव्हती. मग यो अंशू बघा नाही तेव्हा कुठं पण निघतं आणि आता काहीच नाही. तर ही सगळेजण तयार होऊन आलते आणि ही आत्ता तयारी करायला घेतली. काय बोलायचं तुम्ही सांगेल आता. मग आली आमची गाडी आणि मावशी नुसती हायबी करू होती, काय माहिती काय करू होती. गाडीत बसलेली इकत आणि आमची मम्मी बघा. मग तिथनं स्वप्नामाने घेतलेली जयश्मामाची गाडी. तर सर्वजण आम्ही गाडीत बसलेलो. तितक्यात भेटला रोशन. काय करत होता? पाणी घालत होता वाटतं झाडांना. तर लई भारी काम करत होता. तर बघ, इथं बायकांची गाडी होती आणि आमची इथं गाडी होती. तर आणि अजून एक गाडी होती बबुमाची बघा. मग तिथनं गेलो डायरेक्ट CNG टाकायला, कारण की CNG नव्हते आमच्या गाडीत आणि CNG पाहिजेच बाई, नाही तर आम्ही पुढं जाऊ नाही शकत. आणि हे बघा रियाज बघा आमचा. त्याला बोललो इकडं बघ, तर येऊन नाचायला लागला. काय बोलला तर तुम्ही सांगा याला. आता CNG भरली आणि ये उघडाच बाहेर, कारण की याला होत होतं गरम वाटतं. तर याने काढलेली टी-शर्ट वाटतं. मग आम्ही पोचलो डायरेक्ट तिकडं. लय मस्त सगळा सजवलेला आणि इथं पण बाळायला जर केलता. मग हे बघा फुल टेन्शनमध्ये, कारण की 1-2 तासानंतर चालू होणार होता. इथं सुषमा बघा वेगळाच काहीतरी करत असतंय. कपडे नव्हते घातले, स्वतःचाच कार्यक्रम आणि अजून कपडे नाही घातले. काय बोलू सांगा तुम्ही त्याला आता. मग तिथनं ही सर्वजण आली. मग तिथनं धावत आला शिवांश. बोलते मला पण ब्लॉगमध्ये घे, मला पण ब्लॉगमध्ये घे. घातलं त्याला पण ब्लॉगमध्ये आपल्या. मग हे बघा सगळी उतरलेली, कसली सजून आलते, असं काय लग्नच आहे. मग ही मावशी तिथं फोटो काढायला. काय बोलायचं तुम्ही सांगायला. तिथं बारशी तिथं फोटो काढायला घेतलेला तिने. तुम्ही सांगा, ही चिनी ती पण फोटो काढते तिचा. काय बोलणार तुम्ही सांगा सर्वजण. मग गेलो मामीची, तिथं मामीने फुल फाउंडेशन घेतलेलं लावायला, कारण की काय बोलायचं तुम्ही सांगा. फुल फाउंडेशन लावायला घेतलेलं तिने. आणि यो सुशांत मामा पण लय बेकार तयार झाला होता. सुशांत मामाने लय भारी सोय केली ती माझी, कारण की थंडा पियाला दिलं तर मला. आणि यांचं तर इकडं वेगळाच चालला आहे. इथं फ्री फायर खेळत बसले आहेत या दोघं. लय मोठे प्लेयर होणार आहेत. आणि हे झाले तयार, कारण की व्हिडिओ शूटिंग चालू होती यांची. कॅमेरामॅन त्यांना हे करत होता. आणि मग भेटला आंबा आम्हाला. आंबा घेतला चुकाला डायरेक्ट, कारण की आंबा आपल्याला लय आवडतं आहे म्हणून घेतला आंबा चुकाला. आंबा घेतला. मग लागली भूक. स्वप्नामाने मी गेलो डायरेक्ट काहीतरी खायला गेलो डायरेक्ट. भेटला वडापावचं दुकान आणि तिकडे घेतला वडापाव खायला. वडापाव खाल्ला मस्तपैकी. आणि मग बसलो तिथं मी पण. आणि बारसा वाटतं चालू झालं. ते बोलतो ब्लॉगमध्ये घे. मग घेतला आहे ना ब्लॉगमध्ये. मग मी पण गेलो थोडा लांब आणि बारसा मस्तपैकी एकदम चांगलापैकी झाला. मस्तपैकी बारसा झाला. आणि इथं घेतलं गाणी बोलायला बायकाही. कधीपासनं व्हिडिओ काढत होतो, कारण की मला वाटलं की घेतील पटकन खोलून. तितक्यात लावला मामीने काम मला, कारण की बोलते फटाका फुट. नंदिनी मामी आणि मम्मीने पण घेतला चिवडा खायला, कारण की काय माहिती लय बेकार भूक लागलेली वाटतं त्यांना. मग गेलो आम्ही गार्डनमध्ये सर्वजण, कारण की तिथं मस्त की बसायला होता. आणि इकडे सगळीजणं तिथं केलं होती. तर ह्या दोघी तर इकडे वेगळाच काहीतरी करत होत्या. देविका मामी आणि नंदिनी मामी कधीच केला नव्हता असं वाटत होता. तरी घेतली तर ही पण खूप मजा. आणि नंदिनी मामीच्या काही बोटात दुखतच नाही, कारण नुसती बोटात दाखवतो. हे शिवांश बघा. आणि मावशी बघा वेगळाच काहीतरी पाय बी हलवत बसतं. काय करायचं असतं काय तिला माहीतच नसतंय. मग तिथं जेवलो मस्त की सर्व फॅमिली एक ठिकाणी बसली. जेवण बिवून झाला. चला गाईज, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला लेट्स गो. बाय बाय.